पर टॉस हो चुका है। टॉस जीतकर पहले फील्डिंग के लिए मैदान पर इरादा स्पष्ट किया है सिद्धिविनायक 11 क्रिकेट टीम ने। और ओपनिंग जोड़ी मैदान पर निकलती हुई श्री 11 क्रिकेट टीम की। 6 ओवर का मैच है। पहला ओवर पावर प्ले का और एक ओवर रहेगा जो बैटिंग पावर प्ले का ओवर दूसरे से पांचवें तक। पहले ओवर में 2 फील्डर बाहर और एक पावर प्ले में जो 3 फील्डर बाहर होंगे। मैदान पर अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ एक क्रिकेट का लंबा सफर है दोस्तों। इसीलिए मैं टेनिस क्रिकेट की बात कर रहा था कि यह होना चाहिए था उस वक्त। उत्तम मोटे, रिलायंस आरोंदा, राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम की ओर से एक लंबा सफर है क्रिकेट का। और किशोर भगत को कौन नहीं भूलेगा। विजय केरवाड़ी क्रिकेट का जब जब नाम आएगा तो किशोर भगत का नाम आएगा। और वो आज इस मैदान पर अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ। बगल में परशुराम मांजरेकर जो कमेंटेटर है, सावड़ाराम चिरोडकर आपके परिचित है जो बहुत तरक्की कर चुके हैं आजकल। सिंधुदुर्ग वो गोवा में कमेंट्री के लिए बिल्कुल उनका नाम भी अग्रेसर है। और एक नाम है आप ही के परिसर का प्रवीण कौटनकर, वो भी एक बेहतरीन कमेंटेटर है। नितिन नाइक है। ऐसे कई कमेंटेटर है जो कि काफी बहुत अच्छी बढ़िया कमेंट्री करते हैं। तो फिलहाल कमेंट्री बॉक्स की ओर से पहला ओवर जो पावर प्ले का ओवर लेकर गेंदबाजी के मोर्चे पर प्रथमेश और ओपनिंग जोड़ी आ चुके मैदान पर शुभम और शुभम के साथ सुबोध। 6 ओवर का मैच है। अंपायर का इशारा हो चुका है खेल की शुरुआत होने का। 2 फील्डर है बाहर, एक डीप लॉन्ग ऑन और एक डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। विकेट कीपर के साथ एक स्लिप है, कवर पॉइंट है, शॉर्ट कवर है, मिड ऑफ है, मिड ऑन है, शॉर्ट मिड विकेट है, शॉर्ट स्क्वायर लेग और पहली गेंद। ऑप्टम से बाहर गेंद। अंपायर ने बाहर पहला दी। वाइड बॉल का इशारा। वाइड बॉल के साथ एक रनों का खाता शुरू होता हुआ तो रनों का सिलसिला शुरू हुआ श्री 11 क्रिकेट टीम का। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ स्कोरिंग की जानकारी देते हुए जगदीश जगदीश सातर्डेकर। छोटी गेंद ऑन साइड पर पुल करना चाहते थे, गेंद आके शरीर पे टकराई। विकेट के पर तेजी के साथ आते, गेंद को उठाते, फील्ड करते और धीरे धीरे प्रथमेश अपने बॉलिंग मार्ग पर। सामने स्ट्राइक पर है शुभम, नॉन स्ट्राइकर एंड पर है सुबोध। पहला ओवर जारी है, पावर प्ले का ओवर। आज 4 टीम हिस्सा ले रही है, कल 4 टीम और खेलेंगे इस टूर्नामेंट के साथ। बहुत ही खूबसूरत आयोजन है और खूबसूरत विकेट बनाया है पिच क्यूरेटर ने। अच्छी गेंद इस बार छोड़ा, अच्छा जाने दिया। विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया और मिड ऑफ के साथ एक बार फिर फील्ड होती हुई गेंद प्रथमेश आते हुए धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर। ओरिजिनल ग्रास है ग्राउंड पर। आड़े बल्ले से खेला इस बार ऑन साइड पर और मिड ऑन पर फील्डर गेंद को फील्ड करते। एक अच्छा थ्रो लेकिन एक सिंगल इसे बीच में पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल पहुंचा 2 रन पर। मालवन बोर्डिंग मैदान पर ग्रास जो कि बनाई है दोस्तों, लेकिन वो मेहनत के साथ बनाई है। ये बिल्कुल नेचुरल है जो कि मैदान पर ग्रास है। और ऐसे मैदान पर फील्डिंग के लिए मजा आ जाएगा आपको, क्योंकि आप कहां पर भी डाइव्स लगा सकते, गिर सकते, तकलीफ नहीं होगी। ऑफ स्टंप पर यह गेंद थोड़ा सा गुडले स्पॉट पर उछाल है और गेंद फिर से निकली विकेट कीपर के हाथों में। स्कोरबोर्ड रुका हुआ 2 पर बिना किसी नुकसान से। ओपनिंग जोड़ी शुभम और शुभम के साथ सुबोध और प्रथमेश अपने बॉलिंग मार्ग पर। दाहिने से ओवर द विकेट। इस बार खेला गेंद को ऑफसाइड पर कवर की तरफ। शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ स्कोर पहुंचा आगे, टोटल 3 रन पर पहुंचता हुआ बिना किसी नुकसान से। थोड़ी सी शांत शुरुआत है, धीमी शुरुआत है मैदान पर। श्री 11 क्रिकेट टीम टॉस जीता सामने और टॉस जीतकर सिद्धिविनायक 11 क्रिकेट टीम पहले फील्डिंग करती हुई, गेंदबाजी करती हुई मैदान पर। छोटी गेंद इस बार हुक किया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर। पहला बड़ा शॉट, रवड़ला चैंपियन ट्रॉफी का पहला बड़ा शॉट। गेंद चली गई 6 रन के लिए स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर। और पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 9 रन बिना किसी नुकसान से।
मसूरकर जे भरपूर वेळा आमच्या सोबत असतात आणि त्यांचा साउंड सिस्टम या ठिकाणी तो डीजे मसूरकर तुमचा पण धन्यवाद। तो आइए बैटिंग पावर प्ले का इशारा हो चुका है अंपायर का और दूसरे ओवर की शुरुआत पहले ओवर का खेल समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 9 रन बिना किसी नुकसान से। जो 2 फील्डर बाहर थे अब 3 फील्डर बाहर होंगे बाउंड्री लाइन पर जो कि 30 सर्कल से बाहर और वही दिखाई देते हुए एक लॉन्ग ऑफ है एक लॉन्ग ऑन है और एक डीप मिड विकेट बाउंड्री पर। गेंदबाजी में परिवर्तन दूसरे ओवर की शुरुआत होती हुई और गणेश शिरोडकर आ चुके गेंदबाजी के लिए। 9 रन पहले ओवर का खेल समाप्त हुआ। 6 ओवर का मैच है। जो 2 ओवर पावर प्ले का खेल था एक समाप्त हुआ एक और पावर प्ले था वो ले चुके हैं बैटिंग पावर प्ले में और ओपनिंग जोड़ी है मैदान पर शुभम और शुभम के साथ सुबोध। अपटम से बाहर कट किया गेंद गली पर हवा में और फील्डर के हाथों में पहला विकेट चला गया। ऐसे के साथ थोड़ी सी ऑप्टम को छोड़कर गेंद निकल रही थी एक कट करना चाहते लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में और गली पर मौका बना साथ सुबोध। बाहर कट किया गेंद गली पर हवा में और फील्डर के किलो की तलवार चलाता है उसका नाम येसाची जो 2000 थैंक यू डीजे गणेश से का ब्रेक थ्रू दिलाते हुए अपने टीम राइट हैंडर बल्लेबाज है प्रणेश स्ट्राइक पर सामना करेंगे। स्कोर रुका हुआ 9 पर 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर जारी है जो पावर प्ले का ओवर। शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर बैकफुट पर गेंद को खेलना चाहते थे ऑफसाइड पर गेंद बल्ले में संपर्क नहीं हुआ गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। एक अच्छी शुरुआत टॉस जीता पहले गेंदबाजी का फैसला किया एक विकेट पहले ही ओवर में जो कि दूसरे ओवर में हासिल होता हुआ और एकमात्र बड़ा शॉट अनियमित बाउंस है विकेट पर। यह थोड़ी परेशानी रहेगी मेरे ख्याल से इस विकेट पर। थोड़ा सा टिप्पा खाने के बाद गेंद यकायक ऊपर उठी बल्लेबाज भी थोड़ा सा अचंभित हो गए। स्कोर लेग के अंपायर के और थोड़ा नजरें जरूर उन्होंने डाली थी लेकिन कोई फैसला नहीं था बिल्कुल जो कि इस गेंद के साथ अंपायर का थोड़ी सी बातचीत दोनों बल्लेबाजों के बीच में। सामने नए बल्लेबाज आ चुके प्रणेश वो सामना करते हुए और गणेश अपने बॉलिंग मार्ग पर। ओवर पिच गेंद उड़ाया ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर सिक्सर 6 रन के लिए। वाइडेस्ट लॉन्ग ऑन पर बिल्कुल कोई मौका नहीं था फील्डर के लिए। 15 पर स्कोर आगे बढ़ा 1 विकेट के नुकसान पर। यह गेंद थोड़ी नीची रही इस बार ऑफ स्टंप पर खेलना चाहते थे लेकिन बिल्कुल अंदाज नहीं लगा सका बल्लेबाज का और तब तक गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। 3 फील्डर है बाउंड्री लाइन पर जो कि लॉन्ग ऑफ है वाइडेस्ट लॉन्ग ऑन है मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है। सामने उड़ाया इस बार लॉन्ग ऑफ बाउंड्री पर डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर सिक्सर 6 रन के लिए और 6 रन बन गए स्कोर के खाते। स्कोर पहुंचा 2 ओवर की समाप्ति के बाद। दो बड़े शॉट खुद के व्यक्तिगत 12 पर प्रणेश बल्लेबाजी कर रहे प्रणेश साताडेकर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ सूरज आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। तीसरे ओवर की शुरुआत होती हुई जो शुरू में थोड़ा सा शांत क्रिकेट था श्री 11 क्रिकेट टीम की ओर से अब थोड़ा ठीक ठाक दिखाई देती हुई रन रेट के साथ 2 ओवर और 2 ओवर की समाप्ति के बाद 21 लॉस ऑफ 1 विकेट 21 रन 1 विकेट पर। अब फील्डिंग में फिर से एक बार बदलाव हो चुका है तीसरे ओवर की शुरुआत। लेग स्टंप से बाहर जाने दिया छोड़ा गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। अंपायर ने बाहें फैला दी वाइड बॉल का इशारा वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 22 पर ऑफसाइड पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर
ऑन साइड पर एक स्लॉग से मिड विकेट बाउंड्री पर, डीप मिड विकेट बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। थैंक यू डीजे, बहुत ही बेहतरीन शॉट मिड विकेट बाउंड्री पर और स्कोर पहुंचा 28 पर 28। उस बार फिर से ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद फाइन लेग की तरफ निकली, एक सिंगल के लिए कदम बढ़ाए दोनों बल्लेबाजों ने, शायद दूसरे रन के लिए पलटे, थ्रो पहुंचा सीधा डायरेक्टेड और बल्लेबाज संकट में, बहुत ही शानदार फील्डिंग, सीधा निशाना लगाया फाइन लेग बाउंड्री से और स्टंप्स को बिखेरते हुए दूसरा धक्का लगता हुआ टीम को। एक बहुत अच्छी बल्लेबाजी हो रही थी, बड़ा शॉट अभी अभी लगा चुके थे, लेकिन दूसरा रन कहीं ना कहीं बल्ला हाथों से छूटा था और देरी हो गई और शानदार फील्डिंग फाइन लेग बाउंड्री से एक रन जरूर बना स्कोर में, लेकिन दूसरा विकेट चला गया श्री 11 क्रिकेट टीम का। बल्लेबाजी करते हुए प्रणेश, उनका साथ देने के लिए, और बॉलिंग मार्ग पर सूरज। तो सूरज बॉलिंग मार्ग पर, स्ट्राइक पर बैटर है सुजल और स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर हो चुका है 29, लॉस ऑफ 2 विकेट। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, तीसरा ओवर जारी है, 29 रन 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद, इस बार उतना बड़ा फायदा नहीं मिला, आते आते एक बिल्कुल सम्मानजनक खेला, स्क्वायर लेग बाउंड्री से आते गेंद को उठाते फील्ड करते अपना खाता खोला, इस एक रन के साथ स्कोर पहुंचा 30 पर 2 विकेट के नुकसान पर। 10 रन के साथ रन रेट के साथ रन बनाती हुई श्री 11 क्रिकेट टीम। लीग का फॉर्मेट है, हर मैच महत्वपूर्ण रहेगा। ये गेंद थोड़ा सा दूर से खेला इस बार, लेकिन कवर पर फील्डर दूर है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर है मौजूद, एक सिंगल दूसरे के लिए पलटे, फिर से खतरा, शायद निशाना नहीं लगा, ओवरथ्रो, जब तक बैकअप होता लॉन्ग ऑन बाउंड्री से। विकेट कीपर को भी काफी मेहनत करनी पड़ी, मिले 3 रन स्कोर के खाते में, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा फिर से जो कि रनआउट का खतरा भी बन सकता था मैदान पर। फिलहाल 3 रन बने स्कोर के खाते में श्री 11 क्रिकेट टीम के। 33 रन। नेक्स्ट हमसे बाहर स्पर्धेदरम्यान सन्माननीय आमचे आदरणीय शिक्षक श्री ज्ञानेश्वर मांजरेकर साहेब यांच्याकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी 2000 रुपये आणि त्याचबरोबर अंतिम सामन्यातील सामनावीरासाठी 500 रुपये या ठिकाणी बक्षीस ठेवलंय। मांजरेकर सर, तुमचं खूप खूप मनपूर्वक आभार आमच्या कमेंट्री बॉक्स मधून। फ्लाइटेड गेंद इस बार हवा में, लॉन्ग ऑन बाउंड्री पर लंबी दौड़ लगाई, एक बेहतरीन कैच, कैचेस विन मैचेस, निखिल पेडनेकर एक .in से दोस्तों जुड़ चुके हैं। ये कैच आप जरूर देख सकते हैं, बहुत अच्छी फील्डिंग और तीसरा धक्का लगता हुआ श्री 11 क्रिकेट टीम को, बहुत बेहतरीन फील्डिंग। चाहिए, और मैंने इसीलिए पहले बात छेड़ी थी इस मैदान के बारे में कि आपके फील्डिंग के लिए ये बहुत अच्छा मैदान है, आप गिर जाओगे, फिसलोगे, उतनी परेशानी नहीं होगी आपके लिए इस मैदान पर, क्योंकि ओरिजिनल ग्रास है।
नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। शुभम सातर्डेकर, स्कोर रुका हुआ 34 पर 3 विकेट के नुकसान पर। अच्छा कमबैक, लेकिन इसका पूरा क्रेडिट देना पड़ेगा फील्डर को। लेफ्ट हैंडर बैटर इस बार सम्मानजनक खेला, कवर की तरफ आते आते एक सिंगल पूरा किया, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 35 पर 35। खेल समाप्त होता हुआ और 1 ओवर का आधे ओवर समाप्त हुए, 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर की समाप्ति के बाद 35 रन 35 टोटल स्कोर, 3 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर की शुरुआत, गेंदबाजी में बदलाव। और आइए माइक्रोफोन पर आवाज बिल्कुल आप ही के परिचित, ये आवाज आजकल सिंधुदुर्ग जिले के साथ गोवा में भी बिल्कुल जो कि मशहूर हो चुका है। माइक्रोफोन पर जुड़ जाते हैं आगे का विवरण सुनाते हुए सावड़ाराम शिरोडकर के साथ। हॅलो, धन्यवाद अशोक नाईक सर. आपण पाहतोय रवनाथ क्रिकेट क्लब आयोजित रवनाथ चॅम्पियन ट्रॉफी 2026 थरार कॉमेंट्री बॉक्स मधनं उपस्थित सर्व खेळाडूंचं, सर्व क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा या प्राथमिक सामन्यादरम्यान मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी हलकासा टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाउन्स घेणार होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूची पडताळणी केली, थोडीशी खेळपट्टीची पडताळणी केली आहे शुभम सातर्डेकर या फलंदाजाने. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे चौथ्या षटकाची आणि धावफलक 3 विकेटच्या मोबदल्यात 35 धावांवरती. 6 षटकांची ही लढत, आघाडीचे खेळाडू स्वस्तात बाद झालेत. आखूड टप्पाचा थोडासा बाउन्सर, हुकचा फटका, शॉर्ट फाईन लेगला, चेंडूचा प्रवास डीप फाईन लेग पर्यंत जातोय. चेंडू मागे या ठिकाणी बॅकअप दिला जाईल सर्वेश याच्याकडनं. चेंडूची परती केली जाईल, तेवढ्यात 2 धावा मैदानात धावफलकावरती बनवल्या गेल्या शुभम सातर्डेकरच्या बॅटमधून आणि दुहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र 37 धावांवरती. प्रारंभीचं षटक प्रथमेश राऊळ उर्फ शानू जो गोलंदाजीमध्ये वैयक्तिक दुसऱ्या षटकाचा खेळ हाताळतोय. त्यानंतर गणेश शिरोडकर जो 12 धावा खर्च करतोय आणि सूरज देखील 14 धावा. यावेळी लेग स्टिक वरती खेळवण्याचा प्रयत्न जरूर होता. पंच सर किशोरजी भगत व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतायत. अवांतर धावेनिश्चित सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित झालेला आपण पाहतोय 38 धावांवरती 3 विकेटच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा खेळ आहे मैदानात प्रगतीपथावरती. प्रथमेश पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळी ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे मयूर धारगडकर. चेंडूची फेकी नॉन स्ट्राईकच्या दिशेने केली जात आहे आणि दरम्यान 1 धाव मैदानामध्ये पूर्ण झाली आहे. सलामीचा फलंदाज शुभम आसोलकर जो 2 षटकांनिशी खेळताना बाद झाला. धावबाद स्वरूपात जी धाव नव्हती ती आत्मघातकी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्यानंतर विकेटची पडझड सुरू आहे मैदानात, परंतु विकेटची पडझड तुम्हाला थांबवावी लागेल. छोटे गाणी का होईना मैदानात पार्टनरशिप तुम्हाला बनवावी लागेल आणि 6 षटकापर्यंत निश्चितच 10 ते 12 धावांची धावगती राखत 65-70 गाठण्याचा प्रयत्न हा प्रारंभीच्या सामन्यात तुम्हाला मैदानात करावा लागेल. 2 षटकांनिशी खेळणारा प्रणेश सातर्डेकर देखील स्ट्राईक गेटवरती. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू नेत्रदीपक फटका हलक्याच बॅटने टॅप केलाय. शेवटच्या क्षणी चेंडूला दिशा दाखवली आहे. प्रणेशचा कॉल होता परंतु इथे शुभमने नाकार दिलाय. दुसऱ्या धावेच्या तमाम शंका मावळल्यात. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकात आणि सिंगल निश्चित धावफलक 40 धावांवरती. स्पर्धेदरम्यान सामन्यादरम्यान मुख्य पंच सर किशोरजी भगत, स्क्वेअर लेग पंच सर उत्तमजी मोठे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे आदरणीय मार्गदर्शक सन्मान सर अशोक नाईक सर, त्यानंतर परशुराम मांजरेकर, मी सावराम शिरोडकर, स्कोरिंग काउंटिंग साठी जगदीश सातर्डेकर, डीजे मसूरकर आणि युट्यूब tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांची टीम. ओव्हरपिच चेंडू यावेळी पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू मिळवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईन चप्पलीकडे गणागाती प्रहार शुभम सातर्डेकरच्या बॅटमधनं. रवनाथ चॅम्पियन ट्रॉफी षटकार. थँक्यू डीजे. चौथ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. आपल्या स्पेलची समाप्ती करणारा चेंडू हाताळतोय मैदानात. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. जरूर पंचांकडे अवांतर चेंडूसाठी दाद मागितली गेली आहे परंतु इथे अपील फेटाळून लावली गेली आहे. निर्धाव चेंडूने चौथ्या षटकाची समाप्ती. सांघिक धावफलक 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती 46 धावा. अजूनही 2 षटक 12 बॉलचा खेळ येणं शिल्लक आहे मैदानात. मैदानात आपण जर विचार केला तर शुभम 1 षटकार, प्रणेश 2 षटकार.
मशा धून वाजवतात आपल्या परीने का होईना रवंदाज चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मन जिंकण्याची भूमिका बजावतात. परिसरामध्ये माहोल बनवण्याची कामगिरी मैदानामध्ये देखील केली जात आहे. समोर मैदानात षटकार टोलवणारे दोन्ही फलंदाज आहेत, परंतु त्यांना रोखण्यासाठी निखिल पेडणेकर गोलंदाजी मार्गवरती. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. चेंडू विकेट किपर सूरज याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि सांघिक धावफलक स्थिरावला पुन्हा एकदा 46 धावांवरती. निखिल पेडणेकरने पहिल्याच सामन्यात अगदी सर्वोत्तम झेल देखील पकडलेला आहे क्षेत्ररक्षणात. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू हलकीसी बॅटची कट. डीप मिड विकेटचा प्रथमेश पहिल्या प्रयत्नात चेंडूवर येतो. बीट झाला. दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी स्ट्राईकच्या दिशेने अप्रतिम झाली आहे. धावबादसाठी अपील उचलून धरली जात आहे आणि पुन्हा एकदा बाद असल्याची घोषणा. अजून एक फलंदाज धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर जाईल. 2 षटकारांशी खेळणारा प्रणेश सातर्डेकर रनआउटच्या रूपात मैदानाच्या बाहेर. 4था धक्का. एसडीजे स्पर्धेदरम्यान तुम्ही दुपारच्या सत्रात अगदी कडक उन्हामध्ये रिफ्रेशमेंटची देखील त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाते, ज्यामध्ये कलिंगण असेल, त्याचबरोबर थंड पेय असतील, पाण्याच्या बॉटल्स देखील उपलब्ध आहेत. अगदी लेग साईडच्या दिशेने जो स्टॉल आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. पे अँड सर्व्हिस आहे, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. अर्जुन गाडी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने गेलाय. शुभम सातर्डेकर नॉन स्ट्राइक एंडवरती आहे. 1 षटकारांशी खेळतोय. जवळपास 4 गडी बाद आणि धावफलकावरती 47 धावा. यानंतर देखील एक प्रामुख्याने षटक घेणं बाकी, परंतु त्या अगोदर इथे मैदानात विकेटची पडझड सुरू आहे. एका बाजूने शुभम देखील संघर्ष करतोय. उर्बी चेंडू अगदी सन्मान दिलाय चेंडूला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता. परंतु धाव घेताना शुभम सातर्डेकर थोडासा या ठिकाणी आदळलाय. थोडस दुखापतीमध्ये आहे आणि निश्चितच खिलाडू वृत्ती देखील दाखवली आहे, कारण गोलंदाज फलंदाजाला आदळल्यानंतर देखील फिल्डिंग टीमने त्याला रनआउट केलेलं नाहीये. त्यामुळे ती खिलाडू वृत्ती एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टन आणि सगळ्या खेळाडूंसाठी, कारण तिथे रनआउटसाठी संधी असताना देखील त्यांनी रनआउट केलेले नाहीये. त्यामुळे ही देखील खिलाडू वृत्ती अशा पद्धतीच्या गौरवसर कित्येक वेळा खिलाडू वृत्ती आपण बघितलेल्या आहेत आणि ती स्पोर्ट्समन स्पिरिट यावेळी मैदानात सिद्धिविनायक 11 टीमने देखील दाखवली आहे. संपूर्ण स्पर्धेत 8 संघांचा सहभाग. सातारा गावातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळावी, एक प्लॅटफॉर्म मिळावा, जेणेकरून या स्पर्धेमध्ये खेळण्याचा, या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याचा सगळ्यांना एकत्रित करून ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची निवड केली गेली आहे. 8 संघांचा सहभाग. 8 मोठमोठ्या संघ मालकांनी विकत घेतलेले 8 संघ आणि त्या 8ही संघांमधला संघर्ष या 3 दिवसाच्या स्पर्धेत आपण अनुभवणार आहोत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळत आहेत 4 संघ, ज्यामध्ये सिद्धिविनायक 11, श्री 11, त्यानंतर शिव पॅन्थर्स आणि त्याचबरोबर महापुरुष सातारा. चला पुढच्या सामन्यात खेळणारे शिव पॅन्थर्स आणि महापुरुष सातारा, तुमच्यासाठी हा पहिला कॉल दिला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केली जाईल, त्यामुळे विनोद वेंगुर्लेकर आणि पंकज बाकर तुमच्या टीमसाठी हा पहिला पुरस्कार दिला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये पुढील सामन्याची टॉस केली जाईल. निर्धाव चेंडूने आता मात्र धावफलक या ठिकाणी स्थिरावला जातोय. 47 धावा धावफलकावरती. 5व्या षटकातील जवळपास 3 बॉलचा खेळ संपलाय. निखिल पेडणेकरचं गोलंदाजीचं विश्लेषण आपण बघितलं. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 1 धाव खर्च केलेली आहे. आज स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अप्रतिम दर्जाचा झेल देखील आज निखिल पेडणेकरने टिपला होता. यावेळी फ्रंटफूट वरती आलाय. समोर मिळालेला चेंडू त्याला भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा प्रेक्षक गॅलरी मध्ये अजून एक दर्जेदार प्रहार झालाय. यावेळी अमृतेच्या बॅट मधनं आलाय रवंदाज चॅम्पियन ट्रॉफी षटकार. यस, थँक्यू
अर्जुन घाडी उर्फ आबा ज्याच्या बॅट मधनं झालेला षटकार 6 धावेनिशी 50 पार झाली आहे धावफलकावरती. सांघिक धावफलक 4 गडी बाद 53 धावा. शुभम आसोलकर या ठिकाणी 2 षटकारांनिशी धावबाद झाला. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु त्याची कमी भासू देणार नाहीये या इराद्याने ते फलंदाज मैदानामध्ये आक्रमक खेळी करतायत. ओरबी चेंडू, याही वेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, याही वेळेला आक्रमण अचूक होतं, परंतु क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय चेंडू थांबवलाय मैदानात. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण होत असेल तर टाळ्यांचा आवाज सातत्याने सुरू राहणार आहे. प्रथमेश राऊळ उर्फ शानू ज्याने अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवलंय. जवळपास 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. आणि ज्यावेळी धावांचा पाठलाग होत असतो परशुराम, शेवटच्या षटकात या धावा खूप महत्वपूर्ण असतात. धावा वाचवताना ती कामगिरी फिल्डर करतात मैदानात. ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने सुहास आरुंदेकर आहे चेंडू मागे, परंतु याही वेळेला सीमारेषेचं उल्लंघन झालंय. आबा याच्या बॅटमधनं झालंय प्रहार. 4 धावा आणि चौकारानिशी 5व्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती 59 धावा. आपलं हार्दिक स्वागत. विनंती होते आयोजन कमिटीकडनं आपल्याला, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. रुपेशी साळगावकर. स्पर्धेदरम्यान सन्माननीय पंकज मेस्त्री साहेब या ठिकाणी 1000 रुपयाची देणगी देतात या रवर्ण चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. खूप खूप आभार. मैदानाच्या दिशेने जातो अंतिम षटक. शेवटचे 6 बॉल शिल्लक. धावफलकावरती 59 धावा आणि सुहास आरुंदेकर अंतिम षटकासाठी. आकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. अंतिम 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जवळपास यानंतर देखील 10 धावा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, परंतु सुहासने मैदानात निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे या अंतिम षटकाची. अकुटापचा चेंडू बॅटच्या बॉटमला, चेंडूचा स्पर्श झालाय. मिडविकेटला आहे क्षेत्ररक्षक वाडी शिलाँगचा फिल्डर निखिल पेंडेकर यावेळी बीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे 2 धावा मैदानात पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील कॉल आहे, परंतु 2 धावांवरती समाधान. 2 धावेनिश्च धावफलक. आता मात्र 61 धावांपर्यंत. जगदीश सामना सुरू झाला त्यावेळी 6 षटकात 65-70 धावांचा अंदाज लावला होता, परंतु टॉसच्या वेळी मैदानात सांगितलं गेलंय निश्चितच विकास टेमकरने की 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, परंतु इथे गोलंदाज सबसे अपयशी ठरलेत आणि मैदानात मात्र फलंदाजांचा बोलबाला या सुरुवातीच्या सामन्यात. अकुटापचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फटका खेळला. या ठिकाणी यश आहे चेंडू मागे. आउटफील्ड थोडीशी चॅलेंजिंग आहे. चेंडूने पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन केलंय. चौकार. 4 धावा शुभमच्या बॅटमधून. चार धावे निश्चित धावफलक. आता मात्र 65 धावांवरती. अंतिम षटकातील अंतिम 3 बॉलचा खेळ शिल्लक. 4 गडी बाद 65 धावा धावफलकावरती. आउटफील्ड थोडीशी चॅलेंजिंग आहे, परंतु चॅलेंजिंग आउटफील्डच्या मोबदल्यात देखील तुम्हाला संघर्ष करत धावा रोखाव्या लागतील, ज्याप्रमाणे प्रथमेशने षटकार रोखला होता. इथे लेगिस्टिक वरचा चेंडू जरूर होता, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव बनली जाते व्हाईट बॉल स्वरूपात. पुन्हा एकदा सांघिक धावफलकात 66 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडू आहेत. कमीत ते एक मोठा फटका अपेक्षित आहे डगआउट मधून. इथे आकुटाबाचा चेंडू यावेळी पिक केलाय. पिकअप शॉट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक षटकार शुभम सातर्डेकरने देखील दाखवून दिलाय, माझ्या बॅटमध्ये ताकद आहे. तो षटकार मैदानात. येस, थँक्यू. सांघिक धावफलकावरती 72 धावा, 72 लॉस ऑफ 4 विकेट. अंतिम षटकाचा खेळ मैदानात प्रगती पथावरती आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. शुभम साठी हा पुढचा चेंडू. अकुटाबाचा चेंडू यावेळी बॅटची बाहेरील कडा.
कल्पेश अगदी साधा सोपा झेल होता परंतु झेल सुटला गेलाय. एका धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकच धाव. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने सातोसे गावचे उपसरपंच सन्मान्य रुपेशजी साळगावकर उपस्थित होत आहेत. आपलं रवंथ चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करीत मंडळाच्या वतीने आपण यांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पहिल्या इनिंग दरम्यान नेमका शेवटचा बॉल आणि सांघिक धावफलकावरती 73 धावा. मंडळाचे कार्यकर्ते अक्षय पेडणेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रुपेशजी साळगावकर साहेबांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते मैदानात. यावेळी मोठा फटका. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं परंतु इथे झेलात रूपांतर केलंय. झेल पकडलाय कल्पेश वेंगुर्लेकरने. शेवटच्या बॉलवरती विकेट. मुख्य व्यासपीठावरती सातोसे गावचे उपसरपंच सन्मान्य रुपेश रवंथ चॅम्पियनच्या ट्रॉफीच्या दरम्यान आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानात 6 षटकांचा इनिंगचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 5 गडी बाद. 73 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 74 धावांचं लक्ष. पहिला सामना पहिली लढत काहीसा संघर्ष हा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंगसाठी केला गेलाय परंतु समोरनं जरी गोलंदाजांचा दबदबा असला तरी देखील स्लॉग षटकात मधल्या फळीचे फलंदाज हाबी झालेत मैदानात आणि 73 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे. 74 धावांचा पाठलाग बघूया मैदानात कशा रीतीने केला जाईल. चला टॉस बॉक्स मध्ये लगेचच उपस्थित राहायचं आहे शिव पॅन्थर्स आणि दुसऱ्या बाजूने महापुरुष सातारडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल. लगेचच टॉस केली जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. सातोसे गावचे उपसरपंच सन्मान्य रुपेशजी साळगावकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केली जाईल आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात आणि सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आवाज ऐकणार आहोत. परशुराम मांजरेकर सुरुवातीच्या 3 षटकांसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो 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 ग्रामदेवतेला नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थित मान्यवर सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य सुधाबाई कौठणकर, पंचायत समिती सदस्य उदयजी पारिपत्ते, आदरणीय मांजरेकर सर, बाळ मांजरेकर सर, रवी धुपकर, आमचे प्रसिद्ध समालोचक ज्यांनी महाराष्ट्र गोवा राज्यात सुंदर समालोचनातून नावलौकिक मिळवलं असे आमचे आदरणीय सर अशोकजी नाईक. तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत. थँक्स सावराम शिरोडकर. या दरम्यान या ठिकाणी महेंद्र पारिपत्ते यांचं आगमन होतं आहे. खूप खूप स्वागत महेंद्र पारिपत्ते. आपल्याला विनंती आहे आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे. सिद्धिविनायक या ठिकाणी सातोसे गावचे उपसरपंच सन्माननीय रुपेश साळगावकर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला होता आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अक्षय पेडणेकर यांनी. धन्यवाद. नाणेफेकही करतायत साळगावकर. थँक्स रुपेश. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात 74 धावांचा आव्हान करतोय प्रथम फलंदाजी करणारा श्री 11 संघ. सलामीच्या या सामन्यात श्री 11 संघाने सुरुवातीच्या पहिल्या 5 चेंडूंमध्ये सावध सुरुवात केली होती. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक गगनचुंबी षटकार घेतला होता शुभम आसोलकरने. त्यानंतर त्याला चांगली साथ दिली होती प्रणेश साताडेकरने. साताडाच्या या मैदानामध्ये सुरेख सुरुवात श्री 11 संघाकडून. सिद्धिविनायक 11 विरुद्ध श्री 11 यांच्यात हा सामना होतोय. सलामीचा हा सामना. प्रणेश साताडेकरने दमदार फलंदाजी केली होती. त्यानंतर आलेला मधल्या फळीतील फलंदाज शुभम साताडेकरने बहारदार कामगिरी केली होती. षटकांची आतषबाजी पाहायला मिळाली शुभमकडून. शानदार फलंदाजी. अर्जुन घाडे यानेही एक सुरेख फलंदाजी या मैदानात साकारली. चांगलं शतक्षण पाहायला मिळालं प्रथमेश राहुलकडून, निखिल पेडणेकरकडून. आणि ज्या ठिकाणी नवोदित क्रिकेटपटूंना व्यासपीठ निर्माण करण्याचा हा प्रयत्न निश्चितच या दरम्यान नवोदित क्रिकेटपटू सुंदर कामगिरी करताना दिसत आहेत, बहारदार कामगिरी करताना दिसत आहेत RCCच्या या मैदानामध्ये. सिद्धिविनायक 11 संघ 74 धावांचं आव्हान घेऊन निश्चितच सज्ज होईल. या संघात गणेश शिरोडकर, सूरज राऊ सारखे तडकेबंद आक्रमक फलंदाज आहेत. 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी सूरज राऊ सारखा अग्रेसर फलंदाज गणेश शिरोडकर या ठिकाणी निश्चितच हे आव्हान चेस करण्यासाठी प्रयत्न करतील. तुफान फटकेबाजी करण्याची शक्यता सूरज राऊळ आणि गणेश शिरोडकर पाहू या ठिकाणी.
सिद्धिविनायक 11 संघाला कशा प्रकारे रोखतायत श्री 11 संघाचे गोलंदाज. सिद्धिविनायक संघाने आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. 6 षटकांचा सामना, 6 षटकात विजयासाठी 74 धावांची आवश्यकता. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता सिद्धिविनायक संघाचे कर्णधार आणि मालक विकास टेमकर यांनी. शुभमने प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं निर्धारित 6 षटकात पहिल्या इनिंग्समध्ये 45 धावांपर्यंत आपला संघ मजल मारेल. मात्र या ठिकाणी प्रणेश साताडेकरची भारदार कामगिरी त्याला उत्तम साथ दिली होती. अर्जुन घाडी, शुभम साताडेकर यांनी, त्यामुळे या ठिकाणी 74 धावांचा डोंगर उभा करतोय प्रथम फलंदाजी करणारा श्री 11 संघ. रुपेश मांजरेकरचा हा संघ पाहूया ठिकाणी कशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळतोय. सलामीचं षटक घेऊन येतोय शुभम आसोलकर, सामना करेल. षटकांचा हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी गणेश साताडेकर मडुरा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलंय. धन्यवाद. शुभम आसोलकर पहिलं षटक घेऊन प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक, विकेट हॅट्रिक आणि षटकांच्या हॅट्रिकसाठी गणेश साताडेकर मडुरा याचकडून. दुसऱ्या इनिंगचा आघात सुरू होतोय. क्षेत्ररक्षण सजवलंय. स्ट्राईकवर येतोय फलंदाज प्रथमेश राऊळ, ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण साकारलं होतं. पाहूया आता सलामीची धुरा सांभाळतोय. स्ट्राईकवर प्रथमेश राऊळ, नॉन स्ट्राईक एनवर यश टेमकर. सलामीची जोडी सिद्धिविनायक 11 संघाची. शुभम पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्याचा प्रयत्न. प्रथमेश पहिल्या चेंडू सामना करण्यास सज्ज होतोय. सुंदर चेंडू, चांगल्या प्रकारे फटका आणला जातोय. डीप लॉंग ऑन क्षेत्रात, ऑफ क्षेत्रात चेंडू जातोय. या दरम्यान चेंडूची परती केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुजलकडून. फक्त 1 धाव मिळते. चांगली सुरुवात. फलंदाज प्रथमेश थोडासा बॅकफुटवर गेला होता आणि एक सुरेख फटका हाणतोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण करतोय. संघाचं आणि आपलं खातं फुलं करतोय पहिल्या चेंडूवर. शुभम पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यशसाठी क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय. यशी RTMचा खंदा फलंदाज. पाहूया RCCच्या मैदानात कशा प्रकारे फलंदाजी साकारतोय यश टेमकर. अकुटाबाई चेंडू चार्ज करण्याचा प्रयत्न, एका हाताने झेट टिपण्याचा प्रयत्न. समीर राऊतचा थोडासा फसतोय. जीवदान प्राप्त होतं यश टेमकरला. चांगलं नियोजन केलं होतं आपल्या गोलंदाजीमध्ये. शुभम आसोलकरने चांगली फिल्डिंग सजविली होती. यशला बाद करण्याचा प्रयत्न होता, मात्र तेवढा चांगला प्रयत्न होता. वेगवान पद्धतीचा चेंडू होता. समीर राऊळ झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि या दरम्यान यश आपलं खातं खुलं करतोय. दुसऱ्या चेंडूवर दुसरी धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 2. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी थोडीशी गडबड होते समीरकडून. या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी. 2 धावा निश्चितच मिळत आहेत. धावसंख्या होते 4. शुभमची स्लो पद्धतीची गोलंदाजी. थोडेसे बीड होत आहेत फलंदाज प्रथमेश, त्यानंतर यश टेमकर. यश टेमकरने ताकदभरा स्ट्रोक आणला होता. झेल होता, चांगला प्रयत्न केला होता समीरने, मात्र शेवटच्या क्षणी झेल सुटतोय आणि जीवदान प्राप्त झालं होतं यशला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमक फटका आणतोय फलंदाज प्रथमेश. शुभमचा पुढचा चेंडू. रचनात्मक फटका आणण्याचा प्रयत्न. थोडासा अंगलट येताना दिसतोय. बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी शुभम आसोलकरची. ज्या शुभम आसोलकरने चांगली सलामी दिली होती, थोडीशी आतताईपणा केली होती, त्यामध्ये या ठिकाणी धाव बाजून तंबूत परतला होता शुभम. आता मात्र गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळताना दिसतोय. चेंडू निर्धाव होतोय. धावसंख्या स्थिरावते. 4 धावा या धावफलकावर. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू. पॉईंट चेसिंग चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. चेंडूची परती केली जाते. फक्त 1 धाव मिळते प्रथमेश यांना. धावसंख्या होते 5. पहिलं षटक हे प्रगतीपथावर. आतापर्यंत दबदबा निर्माण करतोय गोलंदाज शुभम आसोलकर. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. थोडेसे साथ पडतायत दोन्ही फलंदाज. पाहूया ठिकाणी या षटकातील पुढचा चेंडू कशा प्रकारे समाचार घेत आहेत यश टेमकर. पुन्हा एक चांगला चेंडू चांगल्या प्रकारे स्टिअर केला जातोय. इराण क्षेत्रात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची परती केली जाते. फक्त 1 धाव मिळते. शेवटच्या चेंडूवर प्रथम फलंदाजी करताना
श्री 11 संघाचा हुकमी फलंदाज शुभम आसलकरने उत्तुंग षटकार खेचला होता. प्रत्युत्तर दाखल खेळताना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 6. शेवटच्या 5 षटकात विजयासाठी अजूनही 68 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 68 धावा पूर्ण करावे लागतील या सामन्यात विजयश्री प्राप्त करण्यासाठी. सिद्धिविनायक 11 संघाला चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेमध्ये मोठा लाभ उठू शकले नाहीत फलंदाज यस्टेमकर आणि प्रथमेश राऊळ. आता मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय प्रणेश सातार्डेकर, ज्यांनी चांगली फलंदाजी साकारली होती. मधल्या फळीत उत्तुंग फटकेबाजी केली होती. असा नवोदित युवा क्रिकेटपटू सज्ज होतोय. अष्टपैलू खेळ करताना दिसतोय प्रणेश सातार्डेकर. चांगलं सादरीकरण केलं होतं फलंदाजीमधून. पाहावं लागेल या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी साकारतोय. आरटीएमच्या मैदानात प्रणेश सातार्डेकरने गोलंदाजी केली होती. त्याविरुद्ध सूरज राऊळ बरसला होता. तब्बल 5 उत्तुंग षटकार खेचले होते सूरज राऊळने प्रणेश सातार्डेकर विरुद्ध. आता पाहू या दरम्यान कशा प्रकारे गोलंदाजी करतोय प्रणेश सातार्डेकर. सामना करेल यश टेमकर. पहिल्या षटकाची सांगता होते, धावसंख्या होते 6. शेवटच्या 5 षटकात विजयासाठी अजूनही 68 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 68 धावा असं विजयाचं समीकरण. प्रणेश सज्ज होतोय. ओव्हर विकेट मारा करतोय. पहिला चेंडू आकुटवाय चेंडू चार्ज करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडू पहिला गगनचुंबी षटकार यश टेमकरचा. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल या सामन्यात विजय प्राप्त करण्यासाठी ती सिद्धिविनायक 11 संघाला. सोलकर याने आपल्या सलामीच्या षटकामध्ये दबदबा निर्माण केला होता. 6 चेंडू 6 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकाची धुरा सांभाळतोय प्रणेश सातार्डेकर. प्रणेशच्या पहिल्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार घेतला होता यश टेमकरने. त्यानंतरचा चेंडू मात्र या ठिकाणी स्वयंधाव घोषित करतायत पंच. धावसंख्या वधारते 13 धावा या धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर आक्रमक षटकार घेतला होता यश टेमकरने. पुन्हा एक चांगला चेंडू. आता मात्र या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने फटका हाणला जातोय. शतरक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची परती केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चितपणे या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. यश आपल्याकडे स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न करतोय आणि दोन्ही धावसंख्या वजाते 15 धावा या धावफलकावर. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल प्रणेश सातार्डेकरचा, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आघात करत षटकार घेतला होता यश टेमकरने. त्यानंतर चेंडू वाईट घोषित केला होता. त्यानंतर 2 धावा मिळतात यश टेमकरला. पुन्हा आकुटप्या चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या होते 16. आतापर्यंतच्या चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा कुठल्या जात आहेत प्रणेशच्या या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या होते 16. स्टेडियममध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि एका टीमचे मालक या ठिकाणी गोविंद उर्फ भाऊ मांजरेकर यांचं आगमन होतंय. भाऊ, आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आमच्या समालोचन कक्षात विराजमान व्हायचं आहे. थँक्स भाऊ. प्रणेशचा पुढचा चेंडू घेऊन प्रणेश सज्ज होतोय. या दरम्यान महेंद्र पारिपत्य उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या या समालोचन कक्षात यायचं आहे. प्रथमेशसाठी क्षेत्ररक्षणात बदल गोलंदाज प्रणेशकडून होताना दिसतोय. धावसंख्या होते 16. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. आतापर्यंत 10 धावा प्राप्त झाल्या आहेत सिद्धिविनायक संघाला. या दरम्यान झेल उडतोय. झेल टिपू शकले नाहीत. संधी होती झेल टिपण्याची. या दरम्यान या इनिंग्समध्ये दुसरा झेल या ठिकाणी सुटला जातोय. धावसंख्या होते बिनबाद 17. ज्या प्रणेशच्या पहिल्या चेंडूवर आक्रमक षटकार घेतला होता यश टेमकरने, त्यानंतर मात्र चांगली वापसी करताना दिसतोय नवोदित गोलंदाज प्रणेश सातार्डेकर. धावसंख्या होते 17. 74 धावांचं पाठलाग करताना पहिल्या षटकात सावध सुरुवात केली होती यश आणि प्रथमेशने. दुसऱ्या षटकात मात्र आक्रमक सुरुवात होताना दिसते यश टेमकर कडून. धावसंख्या वधारते 17 धावा या धावफलकावर. सुरेख चेंडू हिट ऑनच्या दिशेत क्षेत्ररक्षक सज्ज होते. चेंडूची परती केली जाते. फक्त एका धावे समाधान मानतोय यश टेमकर. या दरम्यान भाऊ मांजरेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते.
सदाशिव राऊळ यांना मी विनंती करतो की त्यांनी भाऊ मांजरेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. थँक्स भैया. या दरम्यान झेल उडतोय, झेलखाली क्षेत्ररक्षक सज्ज होते समीर राऊळ. या दरम्यान मात्र या ठिकाणी प्रथमेश राऊळची खेळी समाप्त होते. पहिली सफलता प्राप्त होते प्रणेश सातार्डेकरसाठी. डीजे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेला सुरुवात होते. 18 धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय सिद्धिविनायक 11 संघाचा. पहिल्या षटकात शुभमने 6 धावा दिल्या होत्या, तर प्रणेश सातार्डेकर दुसऱ्या षटकात 12 धावा देत एक गडी बाद करतोय. प्रणेशच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार घेतला होता यश टेमकरने, त्यामुळे त्या ठिकाणी चांगलं रन रेट मेंटेन होताना दिसतंय सिद्धिविनायक 11 संघाचं. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 18 धाव्या धावफलकावर तिसरा षटक घेऊन येतोय शुभम आसोलकर. पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं स्पेल पूर्ण करताना दिसतोय शुभम आसोलकर. क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय. बॅटिंग पॉवर चॉईस पॉवर प्ले आहे, निश्चित त्याचा लाभ पाहूया कोणाला होतोय. नवीन फलंदाज सज्ज होतोय नॉन स्ट्राईक एंडवर. आणखी एक धुरंधर आक्रमक फलंदाज गणेश शिरोडकर नॉन स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय. एक गडी बाद 18 धावा. तिसरा षटक हे प्रगतीपथावर. पहिला चेंडू आणि डीप लॉंगच्या भिटकावून टाकला जातोय आणि या दरम्यान एक धाव मिळते यश टेमकरला. धावसंख्या होते 19. चांगली गोलंदाजी या ठिकाणी तिसऱ्या षटकातही शुभम आसोलकरची. फक्त एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रणेश सातार्डेकरचं. सामना करेल गणेश शिरोडकर. विस्फोटक फलंदाज सिद्धिविनायक संघाचा पुलटात चेंडू थोडासा चुकतोय गणेश शिरोडकर. या दरम्यान चेंडू जातोय विनोद क्षेत्रात. चेंडूची पडती केली जाते. शुभमचा थोडासा आक्रोश होता चेंडू रिटर्न करण्यासाठी आणि या दरम्यान एका धावे समाधान व्यक्त करतोय गणेश शिरोडकर. धावसंख्या होते एक गडी बाद 20 धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पाहूया या ठिकाणी पुढच्या चेंडूंमध्ये आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. या दरम्यान एक खणखणीत षटकार घेतला जातोय. लाजवाब षटकार. धावसंख्या होते 26. यश टेमकरच्या बॅटमधून दुसरा षटकार निघतोय. ज्याने सुरुवातीपासूनच थोडासा अडखळत होता स्ट्राईकवर असताना आणि स्वस्तात त्यानंतर माघारी परततोय. धावसंख्या होते 26. शुभमचा पुढचा चेंडू रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न याही पूर्वी या ठिकाणी यशने केला होता. तोही प्रयत्न अंगलट आला होता. तो चेंडू निर्धाव ठरला होता. याही दरम्यान हा चेंडू निर्धाव होताना दिसतोय. धावसंख्या स्थिर होते 26 धावा या धावफलकावर. एक मात्र गडी बाद होतोय प्रथमेश राऊळ. याच पुढच्या चेंडूवर एक खणखणीत षटकार घेतला होता यश टेमकरने. त्यानंतर मात्र रचनात्मक फटका हाणण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली वापसी गोलंदाज शुभम आसोलकरची. ज्या ठिकाणी यशने डीप लॉंग ऑन क्षेत्रात खणखणीत षटकार घेतला होता त्यानंतरचा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय शुभम आसोलकर. धावसंख्या स्थिर होते एक गडी बाद 26 धावा या धावफलकावर. अजूनही विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. अजूनही दोन्ही संघांना समसमान संधी. ज्या ठिकाणी गणेश शिरोडकर सारखा हुकमी एका आक्रमक फलंदाज सिद्धिविनायक 11 संघाच्या खेम्यात आहे. सूरज राहुल आहे. पाहू या ठिकाणी फुलटात चेंडू चार्ज करण्याचा प्रयत्न. एका बाउन्स पाहू या ठिकाणी चौकाराच्या दिशेने चेंडू जातोय. खणखणीत चौकाराचा धावसंख्या वधारते 30 धावा या धावफलकावर. ज्या
आता चेंडूवर खणखणीत चौकार खेळतोय. धावसंख्या होते 30 धावा या धावफलकावर. विजयासाठी अजूनही 44 धावांची आवश्यकता सिद्धिविनायक 11 संघाला. चोमचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. प्रणेश चेंडूवर येतो. डावखुरा फलंदाज अभिषेक डावखुरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अभिषेक क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची पडती केली जाते आणि या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 32. एक गडी बाद 32 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकावर. आणि या दरम्यान या ठिकाणी आमच्या समालोचक लक्षात बदल होतोय. सुमधुर समालोचक चांगली गोड समालोचन या ठिकाणी करतील आमचे सहकारी सन्मान्य अशोकजी नाईक साहेब. धन्यवाद परशु। 18 गेंदों का खेल समाप्त हुआ। 18 गेंदों का खेल अभी भी बाकी। स्कोर रुका हुआ 32 पर। आने वाले 18 गेंदों में 42 रन चाहिए। पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है और देखना होगा गेंदबाजी में क्या परिवर्तन होता है। 2 बल्लेबाज शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, खास करके यश अब तक 2 छक्के 1 चौका लगा चुके, उनका साथ देते हुए गणेश, और गेंदबाजी में परिवर्तन दिखाई देता हुआ कमेंट्री बॉक्स की ओर से चौथे ओवर की शुरुआत होती हुई। 42 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। 18 चेंडूत 42 सामना जिंकण्यासाठी, और कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी के लिए दिखाई देते हुए सुजल। एक अच्छा टोटल है, 6 ओवर का मैच है। आने वाले मैच का भी टॉस हो चुका है, जो तुरंत होगा। अगला मैच आज के दिन का ये दूसरा मुकाबला रहेगा। और फिलहाल सुजल अपने फील्डिंग को थोड़ा सा ठीक ठाक कर रहे हैं मैदान पर, और सामने स्ट्राइक पर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए गणेश। 32 रन टोटल, 3 ओवर की खेल की समाप्ति। ओवर पिच गेंद, एक जोरदार बल्ला घुमाया था, लेकिन धीमी फेंकी गेंद, थोड़ा गति में परिवर्तन, जल्दी खेल बैठे, और एक डॉट गेंद के साथ अपने बॉलिंग मार्ग पर सुजल अगली गेंद लेकर सामने गणेश, और नॉन स्ट्राइकर एंड पर बहुत ही आक्रामक बल्लेबाजी कर रहे यश, जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर 25 पर खुद के व्यक्तिगत 1 चौका 2 छक्के लगाते हुए यश। छोटी गेंद, इस बार अच्छा शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर, और गेंद चली गई इसी बारिका से बाहर। सिक्सर, 6 रन के लिए। छह रन के साथ स्कोर आगे बढ़ा 38 रन पर। इस बार ये धीमी फेंकी गेंद विकेट कीपर के हाथों से थोड़ी सी दूर निकली स्लिप की तरफ। एक सिंगल के लिए कदम बढ़ाए, 22 का इशारा अंपायर का। एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 39 रनों पर 39। 1 विकेट के नुकसान पर खेल जारी है चौथे ओवर का। 74 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए, और अब 25 पर खुद के व्यक्तिगत यश 1 चौका 2 छक्के लगाते हुए स्ट्राइक पर सामना करेंगे सुजल की गेंदबाजी का। दूर दूर जमाई गई फील्ड, ऑन साइड पर 4 फील्डर है, बाउंड्री लाइन पर ऑफ साइड पर 1 फील्डर। थोड़ा सा दूर से खेलना चाहते थे, ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, ऑफ स्टंप से दूर थी ये गेंद, और 1 रन बढ़ गया स्कोर में सिंगल के साथ। स्कोर पहुंचा 40 पर। 1 विकेट के नुकसान पर 40 रन। 34 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए, और सुजल अपने बॉलिंग मार्ग पर एक 7-8 कदमों के रनअप के साथ आड़े बल्ले से कारपेट के साथ खेला। इस बार एक सिंगल बनेगा मिड विकेट पर। फील्डर गेंद को जब तक उठाते फील्ड करते, 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 41 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। बिल्कुल ठीक ठाक मुकाबला हो रहा है मैदान पर इन दोनों टीमों के बीच में। 1 ओवर से पहले बल्लेबाजी की श्री 11 क्रिकेट टीम ने 73 रन बनाए, 74 का टारगेट। अपटम से दूर गेंद, एक बार फिर से अपटम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक और सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। 42 टोटल स्कोर। इस बार सामने खेला, इस बार बॉलर के ऊपर से, और जब तक लॉन्ग ऑफ से आते फील्डर गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 43 पर टोटल आगे बढ़ा 1 विकेट के नुकसान पर। खेल जारी है चौथे ओवर का। आने वाले 2 ओवर का अभी भी खेल बाकी है। एक अच्छा टोटल है, सामने अच्छी बल्लेबाजी हो रही है, खास करके यश बहुत ही बड़े शॉट लगा रहे हैं मैदान पर। और एक बार फिर से स्ट्राइक पर आते हुए गणेश, जो सामना करते हुए सुजल की गेंदबाजी का।
ये गेंद इस बार शायद कोई खास समझ नहीं पाएगा इनके बारे में। ओवर की समाप्ति हुई, इसी के साथ और एक यानी 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 43 रन, 43, लॉस ऑफ 1 विकेट। 31 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। 12 गेंदों का खेल बाकी, 12 चेंडूत 31 धावा, 12 चेंडूत 31 धावा सामना जिंकण्यासाठी। 12 गेंदों में 31 रन, थोड़ा सा 15 रनों के साथ रन रेट बढ़ चुका है, लेकिन जिस अंदाज के साथ यश बल्लेबाजी कर रहे वो जब तक है मैदान पर, उम्मीद जरूर है इस मैच में सिद्धिविनायक 11 क्रिकेट टीम को। फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन, अभिषेक आ चुके बॉलिंग मार्ग पर। खेल 5वें ओव्हर का 12 गेंदों में 31 रन, 12 चेंडूत 31 धावा सामना जिंकण्यासाठी। 12 डिलीवरी, 31 रन्स। दूर दूर जमाएगी फील्ड दोपहर के सत्र में। आज का पहला दिन, रवलनाथ चैंपियन ट्रॉफी, पहला मुकाबला, एक शानदार आयोजन है। और गेंदबाजी में आ चुके अभिषेक, जो लेफ्ट आर्म ओवर द विकेट, मध्यम गति तेज गेंदबाज, वो आ चुके एक महत्वपूर्ण ओवर अपने टीम के लिए। और इस ओवर में देखना होगा, एक अच्छा ओवर निकालने में सफल रहे तो अंतिम ओवर में दबाव होगा बल्लेबाजी पर, और अगर इस ओवर में 2 बड़े शॉट लगे तो मुकाबला जरूर 19-20 का होगा मैदान पर, देखा जाएगा। फिलहाल 12 गेंदों में 31 रन, 12 चेंडूत 31 धावा। पहली गेंद पर आड़े बल्ले से खेला, इस बार गैप में खेला हुआ शॉट, काउ कॉर्नर पर फील्डर है, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, दूसरे रन के लिए पलटे। थोड़ा सा ओवरथ्रो जरूर हुआ, थोड़ा देरी से निकले, पहले दूसरे रन के लिए तैयार नहीं थे बल्लेबाज। फिलहाल 2 रन बने स्कोर में, और 2 रन के साथ थोड़ा सा फासला कम हो गया रनों और गेंदों का बीच का। 11 चेंडूत 29 धावा। फुल टॉस गेंद हवा में, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, ओहो क्या छूटा, और पहले बाउंस पर 2 फील्डरों के बीच में गेंद चली गई। 4 रन के लिए गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन से बाहर। शानदार फील्डिंग की। दहा चेंडूत 25 धावा, 10 गेंदों में 25 रन। अभिषेक अपने बॉलिंग मार्ग पर, लेफ्ट आर्म एक बार फिर से ओवर द विकेट। पुलर लेन की गेंद, अच्छी गेंद, एक डॉट गेंद, अच्छा कमबैक। गेंदबाज अभिषेक का एक डॉट गेंद के साथ थोड़ा सा और प्रेशर बढ़ाने वाला मुकाबला बल्लेबाजी पर। खेल बाकी है, 9 गेंदों का 25 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। काफी सपोर्टर है दोनों टीमों के इस मैदान पर, अपनी टीम का हौसला बढ़ाते हुए। फुल टॉस गेंद, लेकिन फायदा नहीं उठा पाए। नो बॉल का इशारा अंपायर का, और नो बॉल के साथ एक और सिंगल बढ़ गया, और आने वाली गेंद होगी फ्री हिट की गेंद। सीधी गेंद हाथों में निकली थी विकेट कीपर के, बीमर गेंद थी, और इसलिए अंपायर का इशारा। नो बॉल का, नो बॉल के साथ एक सिंगल, 24 रन चाहिए, और आने वाली गेंद के लिए फ्री हिट का इशारा भी हो चुका है मैदान पर। बल्लेबाज के लिए मौका रहेगा ये एक बड़े शॉट के लिए, और देखना होगा गणेश क्या करते हैं स्ट्राइक पर। एक वाइड यॉर्कर ऑफ स्टंप पर रन के लिए निकले, देखना होगा नॉन स्ट्राइकर इन पर, ओहो निशाना नहीं लगा। एक मौका जरूर था, निकला फ्री हिट की गेंद पर, रनआउट का मौका तो बन सकता था, लेकिन गेंद नहीं लगी स्टंपों पे, और एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। लेकिन फ्री हिट का कोई फायदा नहीं मिला गणेश को बल्लेबाजी में, और एक बार फिर से स्ट्राइक पर आते हुए यश जो सामना करेंगे आने वाली अगली गेंद का। तो आउट होकर वापस रिटायर्ड आउट, यानी दूसरा विकेट चला गया टीम का, और नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर। नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर, सूरज।
खेल जारी है। 5वें ओवर का बल्लेबाज सूरज, न्यू बैटर सामने। एक बार फिर से अभिषेक, लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर छोड़ा। इस बार जाने दिया ऑफ स्टंप से बाहर, गेंद वाइड बॉल का इशारा। एक और सिंगल बढ़ गया। इस ओवर में थोड़ी परेशानी हो रही है अभिषेक को, जो लेफ्ट आर्म ओवर द विकेट, एक नो बॉल वाइड बॉल, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। और अपने बॉलिंग मार्ग पर एक बार फिर से अगली गेंद लेकर फुल टॉस गेंद ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर, डीप मिड विकेट बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर, 6 रन के लिए। और इन 6 रन के साथ अब मात्र स्कोर 58 रन पर। थैंक यू डीजे, धन्यवाद। 7 गेंदों का खेल बाकी आहे। 7 गेंदों में 16 रन, 7 चेंडूत 16 धावा सामना जिंकण्यासाठी। बहुत अच्छा मैच हो रहा है दोनों के बीच का। 5वां ओवर जारी है, 1 ओवर का खेल बाकी है। खेल बाकी है 7 गेंदों का और मैच को जीतने के लिए चाहिए 16 रन। अभिषेक अपने बॉलिंग मार्ग पर छोड़ा, फिर से एक बार जाने दिया ऑफ स्टंप से बाहर, गेंद एक सिंगल और वाइड बॉल के साथ 22 का इशारा अंपायर का। तो टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में। ये गेंदें बढ़ती हुई गेंदें कहीं ना कहीं हमारे स्कोरर के साथ, जगदीश के साथ हम चर्चा करेंगे कि इस ओवर में कितने वाइड बॉल हुए। जरूर 2 वाइड बॉल, 1 नो बॉल, यानी 3 रन एक्स्ट्रा बन चुके हैं। और उसके साथ गेंदें बढ़ चुकी है। ये बढ़ने वाली गेंदें कभी कभी नुकसान कर देती है। ड्राइव के इस बार बॉलर के पास से क्या दूसरा रन बनेगा? लॉन्ग ऑफ पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, बहुत अच्छी फील्डिंग। शायद फिर से रनआउट का खतरा था। 2 रन बने स्कोर के खाते में और इन 2 रन के साथ अब मात्र स्कोर पहुंचा टोटल 62, 62 रन पर। और आने वाला ओवर आखिरी ओवर और 12 रन चाहिए। 6 चेंडूत 12 धावा, 6 चेंडूत 12 धावा सामना जिंकण्यासाठी। 6 गेंदे और 12 रन मैच को जीतने के लिए। बहुत अच्छा मैच। ये ओवर थोड़ा लंबा हुआ, 19 रन बने, 9 गेंदे बिल्कुल, यानी 3 एक्स्ट्रा बन गए। 19 रन बने इस ओवर में और मैच आ चुका है आखिरी ओवर पर। अगला मैच तुरंत होगा दोस्तों। दोनों टीम आपसे रिक्वेस्ट है, आप बिल्कुल रेडी हो जाइए अपने टीम के साथ अगले मैच के लिए। टॉस भी हो चुका है और तुरंत मैच होगा, जो 6 ओवर का मुकाबला होगा रबड़नाथ चैंपियंस ट्रॉफी का। यह पहला मुकाबला और वो होगा जो दूसरा। फिलहाल चर्चा हुई, छोटी सी टीम मीटिंग, और उसके बाद देखना होगा किनके हाथों में गेंद दी जाती है। आखिरी ओवर 6 गेंदे और मैच को जीतने के लिए 12 रन, 6 चेंडूत 12 धावा। गेंदबाजी में परिवर्तन, पुंडलिक आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। ऑन साइड पर हवा में खेला शॉट, स्क्वायर लेग पर फील्डर। ओहो, इसी के साथ ये मौका गवा दिया, कैच छूटा। कहीं मैच हाथों से छूट ना जाए इस कैच के साथ। 2 रन बने स्कोर के खाते में। अब 5 गेंदों में 10 रन। एक स्क्वायर लेग पर बड़ी देर तक गेंद हवा में थी, मौका जरूर था, लेकिन देखा जाएगा फिलहाल क्या होता है। आने वाले गेंद पर पुंडलिक अपने बॉलिंग मार्ग पर दाहिने हाथ से ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की ओर से। छोटी गेंद इस बार पुल किया, मिड विकेट बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर, 6 रन के लिए। देखिए मौका मिला, दिए। ये थोड़ी परेशानी रही फील्डिंग के साथ। एक अच्छा टोटल बनाया था, 73 रनों का, 74 का टारगेट था। सामने बिल्कुल जो कि विकेट जरूर खो चुके थे, लेकिन जो कैच छूटे वो परेशान कर गए टीम को। 6 रन बन गए स्कोर के खाते में। ये गेंद अच्छी गेंद इस बार, डॉट गेंद। अब
3 गेंदों में 4 रन, 3 चेंडू 4 धावा सामना जिंकण्यासाठी, 3 गेंदों में 4 रन मैच को जीतने के लिए। फील्डिंग में परिवर्तन हो रहा है मैदान पर, शायद एक नजदीक फील्डर खड़ा कर दिया। बिल्कुल अच्छी सोच है कप्तान की, क्योंकि सिंगल बहुत महत्वपूर्ण रहेगा इस मैच में, और इसीलिए सिली मिड ऑन रखा। एक शॉर्ट स्क्वायर लेग है, शॉर्ट कवर है, कवर पॉइंट है, विकेट कीपर बिल्कुल स्टंप को चिपके हुए हैं। ओ ये गेंद इस बार टाइमिंग नहीं हुआ, देखना होगा एक सिंगल बनेगा। अंपायर का लेग बाइज का इशारा। अगर मुकाबला टाई हो जाता है तो सुपर ओवर खेला जाएगा। दोनों टीमों के लिए जानकारी। लीग का फॉर्मेट जरूर है, लेकिन जो ऑर्गेनाइजर कमेटी का रूल है उसी के साथ सुपर ओवर भी हो सकता है। छोटी गेंद इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक सिंगल, क्या गेंद निकलेगी बाउंड्री लाइन की तरफ? जी बिल्कुल, और गेंद चली गई बाउंड्री लाइन पर। रवलनाथ चैंपियंस ट्रॉफी का पहला मुकाबला समाप्त होता हुआ। सिद्धि विनायक 11 क्रिकेट टीम मैच को जीतती हुई। लेकिन दोस्तों मैच कहां पर फिसला? फील्डिंग के साथ, वाइड बॉल के साथ, नो बॉल के साथ 3 कैच छूटे, 2 रनआउट के मौके थे, वो गवा दिए, और फिलहाल पहला मुकाबला समाप्त होता हुआ मैदान पर।